turn of Kolhapur team. All of y'all have been founding pillars for the establishment of Kolhapur branch as customers, friends, as association, trade bodies, सगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या ह्याच्यात. Plus our team that has been here. ऑफिसला 11 वर्ष झाली. Pradeep has completed 10 years. Rajni 5. Neelam has completed 5. So teamचा strength आहे. Now we have a new person also joined. त्याचे 2 महिने झाले. म्हणजे त्याला एक सांगूया आपण 2 शब्द 2 महिन्याचे एक्सपिरियन्सचे काय सांगायला. With that I hand over to Riddhi. Thank you. Now I would like Pradeep sir to introduce our guest, Mr. Sanjay Shetty, who is the president of Chamber of Commerce and Industries. संजय शेट्टी साहेब कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत आणि आता त्यांची 4थ्यांदा निवड झालेली आहे अध्यक्षपदी. आणि सनी मेडिकेअर LLP त्याचे ते पार्टनर आहेत. ते आता आपल्या कार्यक्रमाला ते आलेले आहेत आणि ऑफिस सुरू झाल्यापासून आपल्या ऑफिसला त्यांचं नेहमीच सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. फुलं आणि त्याला बंद केलं म्हणजे तर एक फक्त मार्च एक भगवद्गीता आणि हे स्पेशली गॅरेंट कडनं आलेले आहेत. एक ड्रायफ्रूटचा बॉक्स हे तुम्हाला बॅग मध्ये काही 2 ATC ग्लोबल लॉजिस्टिक यांच्या मार्फत आज त्यांच्याकडे असलेल्या 5 वर्षापेक्षा जास्ती सर्व्हिस केलेल्या स्टाफचा गुणगौरव कार्यक्रम आता ते सफल होतोय. या कार्यक्रमासाठी भरकम साहेब मुंबईत जॉईन झालेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि सर्वांचं स्वागत करतो. खरोखर ATCचा हा उपक्रम सर्वांनी असा करावा म्हणजे आपल्या स्टाफचं कौतुक करावं जेणेकरून त्यांचा उत्साह वाढून आपल्या ब्रँचेस मध्ये किंवा आपल्या उद्योगामध्ये त्याचं सगळ्यांनी म्हणजे बाकीच्या स्टाफने देखील त्याची दखल घेऊन हे देखील उत्साहानं त्यांच्या पद्धतीने बाबा 5 वर्ष 10 वर्ष झाल्यानंतर इथे कौतुक होते आणि कौतुकाचं केलेल्या कामाचं निश्चितच कुठं तर दखल घेतली जाते. निश्चितच ATCचं मी कौतुक करतो की बाबा तुम्ही अशा लोकांची दखल घेऊन सेवेबद्दल त्यांचा कौतुक करताय आणि बरोबर ATCला धन्यवाद देतो. थांबतो. थँक्यू. Now I would like Rajni to introduce our guest, Mr. Patil sir, who is a partner of Indagare Industry. इंदगेर इंडस्ट्री मधून नांदूर पाटील सर आलेले आहेत आणि पाटील सर दोघेही आलेले आहेत. तर आपण दोघेही पार्टनर आहेत आणि आपण त्यांचा आज सत्कार करतात. आणि पुन्हा त्यांनी मशिनरी इम्पोर्ट आपल्या थ्रू केलेलं आहे आणि बरेच वर्षापासून 2018-19 पासून ते आपलं कस्टमर आहे आणि आपल्या कामाबद्दल एक अप्रिसिएशन लेटर सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून मिळालेलं आहे. त्यामुळे आज थँक्यू फॉर बिंग हिअर. Thank you for being here. Thank you for being with us. मला बॅग नाही हे बोलून देतो. Yeah, Riddhi, go ahead. Now I would like Neelam ma'am to introduce our guest, Mr. Vasantarao Chavan sir, who is a managing director of House Heavy Engineer Private Limited. Start comes to. Next. अजून आलेलं नाहीये ते. Next. Dikshit sir. Now I would like Mihir sir to introduce Mr.
Rajesh Dixit sir, who is a partner of Sharadaskar Enterprises. थँक्यू. आय थिंक आमची आता थोड्या गप्पा झाल्या. वी अंडरस्टूड कशी सिच्युएशन आहे. ही ऑल्सो वर्क्स इन अ टिपिकल इंडस्ट्री ऑफ प्रोव्हाइडिंग टेक्सटाईल इंडस्ट्री. कोल्हापूरमध्ये एक पार्ट झाली आहे. एक आणि युनिक गोष्ट, आपलं ऑफिस फाउंड व्हायच्या आधी आय थिंक प्रॉबेबली अर्ली 2004 पासून दे हॅव सपोर्टेड अस. सो दॅट इज वन ऑफ द पिलर्स की customers like him who have supported us and shown and pushed us and motivated us, we could set up an office in Kolhapur. Chala, thank you. Pradeep. Yes. So, Pradeep, Yes. Thank you. Chavan sir has just come. Chavan sir is the MD of TOS TOS Engineering, and we welcome you, sir, and we are very happy that you are here, and thank you for your support. मला प्रदीप काय म्हणतो? सर तुम्हाला गीता आहे सर, गीता आहे. Yes, sir. या रिद्धी. Now I would like Vishnu sir to introduce Mr. Mahagaonkar sir, who is an owner of Shri Lakshmi Agency. Sri Mahagaonkar sir is our best supporter. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे मेडिकल डिस्ट्रीब्युशनचा. त्याचबरोबर मेडिकल इक्विपमेंट्स, मेडिसिन्स असं डिस्ट्रीब्युट करतात ते. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यात त्यांचं मेडिसिन्स हे जातात. त्याबरोबर ते इक्विपमेंट वगैरे पण डॉक्टरांना सप्लाय करतात आणि आपल्याला कायम त्यांचा सपोर्ट असतेच. एक पॉइंट मी याच्यात सांगेन, आपलं इकडे ऑफिस मध्ये कधी काही प्रॉब्लेम असतील, चॅलेंज असतील, इन्क्लुडिंग आजच्या प्रोग्रामला जी मदत लागणार असेल, ही सगळी यांच्या टीम आणि ऑफिस कडनं झाली आहे. सो काय म्हणूया आपण, दे हॅव बीन व्हेरी हेल्पफुल ऍज अ पर्सन टू सपोर्ट आवर टीम. प्रदीप आणि रजनी कधी म्हणाले की काही इश्यू असतील, ते ऑलवेज से की ही इज देअर टू हेल्प अस. सो थँक्यू. Supportive system of Kolhapur branch. Now we will start with our felicitation, our colleagues. Thank you. Yeah, thank you. Yeah, Liti, go ahead. Now we will felicitate our colleague who have completed more than 5 years. So now I will call Mr. Pradeep Kulkarni sir. Yeah. Sir, take me as a and I'll felicitate करायला. प्रदीप जी, ठीक आहे. एक असं काम कर. या ना. नाही, एक हे करून काय केलंय तुम्ही या. Actually, Pradeep has completed 10 years and office के 11 वर्ष झाली. सगळे फोटो नमस्कार, मी प्रदीप रघुनाथ कुलकर्णी. कोल्हापूर ऑफिस मध्ये 2014 मी जॉईन झालो. एटीसीचं ऑफिस 2013 सुरू झालं
जेव्हा सुरू झालं ऑफिस तेव्हा मला या क्षेत्रातली माहिती नव्हती. कुरिअर आणि ट्रान्सपोर्टेशन यामधून मी या फील्डमध्ये या ऑफिसमध्ये कामाला सुरुवात केली. तेव्हा मुंबई ऑफिसचे सगळे माझे कलिग्स, सगळे डायरेक्टर्स यांचं खूप सहकार्य मला मिळालं. बेसिक गोष्टी शिकत गेलो आणि आजपर्यंतचा जो प्रवास आहे हा खूप आनंददायी आणि आज खूप आनंद होतोय. 10 वर्ष मला या कंपनीत पूर्ण झाली आणि आता जेवढे कस्टमर्स वाढले त्या कस्टमर्सना सर्व्हिस देताना आपला एटीसीचा जो ब्रँड आहे तो लोकांच्या मध्ये जो लोकप्रिय झालाय, एटीसीचा ब्रँड यांच्याकडे काम दिलं की आपण निर्धास्त राहू शकतो, अशा प्रकारचं जे गुडविल जे लोकांच्याकडून येत आहे त्याचा खूप आनंद होतोय. एटीसी समूहाबरोबर काम करत असताना ऍज अ फॅमिली म्हणून काम करतोय. सगळेच कलिग्स अगदी कधीही फोन केला तर, कधी कुठली मदत मागितली तर, कुठल्याही शिपमेंटच्या बाबतीत आम्हाला सगळ्यांना मदत करत असतात. शंतनू सरांनी सुरुवातीपासूनच ज्या गोष्टी शिकवल्या, मकरंद साहेबांनी सुरुवातीला संधी दिली, इंटरव्ह्यू त्यांनी घेतला, मेहर साहेबांच्याकडून तो गायडन्स वेळोवेळी मिळाला, साठे साहेबांनी सपोर्ट केला, उमेश वासुंदे सर सी इम्पोर्ट क्लिअरन्स आणि एअरपोर्ट ऑफिस आणि असोसिएटेड ग्लोबल फ्रेट फॉरवर्डिंग कंपनी ह्या सगळ्यांचं एकत्रितकरण म्हणून एटीसी कोल्हापूरचं ऑफिस आहे. कोल्हापूरच्या ऑफिसमध्ये रजनी मॅडम आहेत, 7 वर्ष आम्ही दोघं जास्त काळ एकत्र काम केलं. त्यांचाही सपोर्ट राहिला आहे हे ऑफिस सुरू करण्यामध्ये आणि आता मला खूप आनंद होतोय आणि असंच काम मी पुढे वाढवत राहील. धन्यवाद. एक स्पेशालिटी आहे की त्यांनी मनात जे ठरवलं ते नक्कीच होतं आणि सगळ्यांचं मन बदलून घेतात. आज जे आम्ही ठरवलं होतं एक्झॅक्टली जे प्रदीपने ठरवलंय तसाच प्रोग्रामचा फ्लो झालाय. तर पण दॅट इज अ गुड थिंग ऑल्सो. पण काळ बदलतं, आपल्याला पण शिकायचंय, अपस्किल व्हायचं आणि लर्न व्हायचंय. चला तर रजनी पोवाडे. नमस्कार. आजपर्यंत तुम्ही मला आवाजाने ओळखत होता, आज प्रत्यक्ष मला बघताय तुम्ही. कारण मी अजून मुंबई ऑफिसला भेट केलेली नाहीये आणि हा प्रसंग आला तो शंतनू सर आणि मिहीर सरांवर. आज मी फार इमोशनल झाले आणि थँक्यू फॉर गेस्ट की त्यांनी आज इथे उपस्थिती दाखवली आणि एवढ्या छोट्या प्रोग्रामला त्यांनी फार मोठं महत्व दिलंय आणि मोठा प्रोग्राम असल्याचं मला आज फील होतंय. प्रदीप सरांनी मला ही संधी दिली म्हणून मी आज एटीसी बघितलं. इथं आले त्यावेळेला वातावरण फार वेगळं होतं, वेगळ्या जगातनं आले होते. कन्साईन, शिपर या प्रकारचे वेगवेगळे शब्द होते जे ह्या जगात कधी ऐकले नव्हते. त्यामुळे मला वाटायचं बाबा मी कुठल्या तरी वेगळ्या जगात आले आणि मला ही सगळी कुचंबळ सोहनची ओळखली आणि लॉजिस्टिकचा पहिला गुरु माझा सोहन. त्यांनी मला सगळा बेस तयार करून घेतला. माझं सगळं मेल ड्राफ्टिंग कसं करायचं, पुन्हा कस्टमरशी कसं बोलायचं याबाबतचं सगळं नॉलेज मला सोहनने दिलं आणि माझा बेस तयार केला. त्याच्यानंतर आपलं लॉकडाऊन पिरियड सुरू झाला. प्रोएक्टिव्ह युजर म्हणून मला मिहीर सरांनी माझी निवड केली आणि सगळ्या कंपनीला मेल्स मिहीर सरांनी पाठवला की रजनीचं कॉंग्रॅच्युलेशन करा. आणि शंतनू सरांनी अर्ध्या तासाची गुगल मीट ठेवली आणि माझ्याबरोबर मीटिंग केली आणि मला माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला विचारलं की बाबा रजनी तुला माझ्याकडनं काय हवंय. तर मी सांगितलं सर ट्रेनिंग सेशन ठेवा, आमच्यासारख्या नवीन लोकांना समजत नाहीये कारण हे फील्ड आमच्यासाठी नवीन आहे आणि आम्हाला त्यातलं नॉलेज नाहीये. त्यामुळे जर का ट्रेनिंग सेशन्स ठेवले तर आम्हाला ते हेल्पफुल ठरतील आणि त्यानुसार लॉकडाऊन पिरियडमध्ये सरांनी ट्रेनिंग सेशन्स ठेवले. त्यामुळे आज डॉक्युमेंट्स लेवलला सगळे आम्हाला डॉक्युमेंट्स माहिती झाले. त्याच्यानंतर डेली सेल्सच्या मीटिंग चालू झाल्या लॉकडाऊन पिरियडमध्ये. त्यामुळे एक असा प्लॅटफॉर्म मिळाला की मिहीर सरांच्या मी कंटिन्युअस सहवासात आले. त्यामुळे मिहीर सरांनी सुद्धा माझं कामाचं कौतुक केलं आणि सेल्समध्ये पुन्हा यावं अशी त्यांनी इच्छा केली. अशा प्रकारे शंतनू सर, मिहीर सर आणि आपली मॅनेजमेंट बॉडी यांनी सपोर्ट केलाय. त्याप्रमाणे माधवी मॅडमला मी स्पेशल थँक्स करू इच्छिते कारण कस्टमर बरोबर बोलताना जो कॉन्फिडन्स हवा असतो तो माधवी मॅडमनी मला मिळवून दिला आणि कसं बोलायचं, काय बोलायचं माझी रिहर्सल घेतली आणि त्यानुसार मी तुला सपोर्ट करणार नाही, तू आता स्वतः बोलायचं, असं बोलायचं. मी कॉन्फरन्स कॉलवर एकदा दोनदा बोलेल पण तिथून पुढे तू बोलायचं
असं त्यांनी मला सपोर्ट केला. त्यानुसार आज मला कॉन्फिडन्स येतोय कस्टमर बरोबर बोलताना. तसं एक कुमार सेन सर, उमेश पाचुंदे, फ्रेडी सर, पुन्हा आपले बाकीचे जी लोक आहेत ज्यांचं मी वेळोवेळी सहकार्य घेते, रमेश घोसाळकर, पुन्हा शंकर येरवे डॉग पर्सन पासून रमेश पाटील, ह्या सगळ्यांचं सहकार्य मला लागते. आणि अशी एकही व्यक्ती नाही जिने मला सहकार्य केलेलं नाहीये. त्यामुळे सर्व एटीसी फॅमिली, इव्हन मी गुजरात ब्रँचचे पुरुष जगतार यांचं सुद्धा मनापासून थँक्यू बोलते. कारण एक शिपमेंट मी त्यांच्याबरोबर केली होती आणि त्यांनी व्यवस्थित मला गायडन्स केला आणि शिपमेंट सुद्धा चांगली केली. चेन्नई ब्रँच सुद्धा मला व्यवस्थित कोऑपरेट करत होती. त्यामुळे सगळ्या ब्रँचेस आणि सगळी मुंबई ऑफिसेस मला व्यवस्थित हेल्प करतात आणि असंच त्यांनी सहकार्य करावं असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू रजनी. एक युनिक गोष्ट सांगतो रजनी स्कोप की तिला एक अवॉर्ड मिळाला. कोविडचा वेळ होता. इम्पोर्ट एक्सपोर्ट लॉजिस्टिक्स कंपनीजना नेसेसरी सर्व्हिस एसेन्शियल सर्व्हिसेस खाली कव्हर केलं होतं. शी वॉज वन ऑफ द मोस्ट प्रोएक्टिव्ह टू मेक शुअर की दर रिपोर्ट, कारण त्यावेळेला ऑफिसेसमध्ये आपल्या कस्टमरचे पण एम्प्लॉईज येत नव्हते, फॅक्टरीमध्ये फक्त वर्कर्सना परवानगी होती. तर शी स्टार्टेड मेकिंग रिपोर्ट. सगळे अपडेट्स त्याच्यात यायचे विच वुड गो टू कस्टमर्स. आणि शी लेड द फाउंडेशन जे खूपशा बाकी ऑफिसेसनी पण सिमिलर वे फॉर्मॅटिंग मध्ये रिपोर्टिंग चालू केलं विच वॉज व्हेरी हेल्पफुल. कारण लॉजिस्टिक्स वाला घरी असायचा, कधी डायरेक्टर असायचे ते बाहेर गेले होते, खूप जण वर्क फ्रॉम होम खाली त्यांच्या गावी कोइंबतूर किंवा इकडे गेले होते. सो थँक्यू. तो प्रोएक्टिव्हली तुम्ही घेतलात म्हणून तो प्रोएक्टिव्ह अवॉर्ड दिला गेला तुम्हाला. सो वेल डन रजनी. आणि दुसरं तुम्ही असलात की नेहमी उत्सव वाटतं की काही पॉसिबल होईल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. Yes. Now I will call Ms. Neelam Shewade. Well, ATC, we have stalwart leaders with us. Shantanu sir is there, Moghe sir is there, and now Mihir, even though he is much younger than us, I think we will get his hair to grow grey much faster than what we have. I hope he doesn't go bald. And second thing is we have always received good support from our customers. I'm really thankful and grateful to all of you for having shown the support and the trust in us. And we seek the same in future also. And see, the entire team, right from Shantanu sir to the person who is finally loading the shipment into the vehicle, the last person, they have also helped us right throughout. And we just hope that the team grows and grows to such an extent that the chain is, see, we are already into multimodal. So we have air, we have ocean, and we are connecting through rail and road. So I think we'll grow stronger each day, each year. And the cheers to Team ATC. Hip hip hooray! Hip hip hooray to all of us. If Girish is there, let Girish also speak about Neelam. एक जी Neelam quality है is whether we may do a certain type of business or no, she is there at customers' door. तिला सगळे फॅक्टरीज मध्ये आजकाल जाणं आणि बेळगाव, हुबळी, धारवाड मध्ये थोड्या मोठ्या फॅक्टरीज पण आहेत जिकडे खूप गेट पास साठी परमिशन लागतात. शी फाइंड्स वे इन आणि तिला मीटिंग मिळते. तर हर एनर्जी लेवल इज ऑन अ डिफरंट. कधी कधी आम्हाला सांगावं लागतं हळू घ्या, पहिलं बघू द्यायचं कुठल्याही प्रकारचं काम हँडल करू शकतो की नाही. दॅट्स हेल्प अस एस्टॅब्लिश बेळगाव ब्रांच. तिला तर नेक्स्ट चॅलेंज दिले की नाव शी शुड बिल्ड द बेळगाव टीम इन टू हुबळी, धारवाड. सो दॅट इज अ बिग गोल. त्याला स्वतःला स्किल अपस्किल करावं लागेल. चलो नीलम, कॉंग्रॅच्युलेशन आणि थँक्यू. As he said, Mir, one more thing, I mean, what you have said, all is perfect. She is a one lady who keeps,
so close follow up till the matter is really concluded. You know, I mean, that is one area. तिच्यामध्ये ती एक जी क्वालिटी आहे की धाडसीपणा, जे घुसून आणि ज्या प्रकारे आतमध्ये शिरून, बीट आम्ही ज्या वेळेस ICD ज्या वेळेस सुरू केली त्यावेळेस किंवा त्याच्यानंतर किंवा आत्ताही, की म्हणजे तिला फक्त एक क्लू द्यायचा आहे आणि देन वन्स दॅट क्लू इज देअर, देन इंडिपेंडेंटली शी मूव्स ऑन. And of course, as Mir and Neelam, you also said, it is a team effort. So it is all the supports from the rest of the teams who has made it things to happen. So there are a lot of scope. अजूनही तुमच्या इथे बेळगाव, धारवाड, हुबळी ह्या भागात खूप प्रचंड प्रमाणावरती तुमच्याकडे तिथे इनवर्ड आउटवर्ड मुवमेंट्स आहेत. तर जसं तुम्ही टच अपॉन केलं की रेल मुवमेंट्स, आता एक रेल मुवमेंट्सचं प्रोजेक्ट आपण जॉईंटली करतो आहोत, तर ते एक ट्रेडला हे करणं. सो देर आर लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज वेअर आपण त्याच्यातनं हे करता येईल आपल्याला. ॲज अन फॅसिलिटेटर्स, ॲज अन सर्व्हिस प्रोव्हायडर, वी रिअली कॅन विल बी एबल टू डू इट. सो ऑल द बेस्ट टू प्रदीप, रजनीजी आणि नीलम. And Mihir, thanks for giving me this opportunity. Thank you. Thank you, sir. Yes. Thank you. Yeah, Riddhi. Now I would like Shantanu sir to say a few words. Yeah. नमस्कार आणि आपल्या संपदा सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत. एक विशिष्ट याचं मी सांगू इच्छितो सगळ्यांना. आय एम इन मराठी ओनली टू सी दॅट आवर गेस्ट इन कोल्हापूर ऍक्च्युअली गेट द करेक्ट पर्स्पेक्टिव्ह ऑफ संपदा सिरीज. ऑल ऑफ यू माय कलिग्स आर अवेअर ऑफ इट. तर आमची परंपरा होती की आमच्या अॅनिव्हर्सरी प्रोग्राम मध्ये 25 वर्षापेक्षा ज्या सहकार्यांना जास्त वर्ष झाली आहेत त्यांचा सन्मान करायचा. पण जसा काळ बदलत गेला तसं 25 वर्षापेक्षा जास्त असलेले सहकारी वाढत गेले. त्यामुळे अॅनिव्हर्सरी मध्ये सगळ्यांना आपण अकोमोडेट करणं कठीण व्हायला लागलं. नंतर जे 25 वर्षापूर्वीचे सहकार्यांचा सत्कार आम्ही करायचो ते आता असा वेळ आलाय की त्यावेळेला 25 वर्षाची लॉंग सर्व्हिस आता 5 वर्षाची लॉंग सर्व्हिस व्हायला लागली. आता रिसेंटली एक इंटरव्ह्यू घेतला, त्या माणसाने प्रत्येक वर्षी जॉब बदलला होता. त्याला मी म्हटलं, अरे म्हणाला मी सगळीकडे लॉंग सर्व्हिस आहे, पूर्ण वर्ष कंप्लीट केले सगळीकडे. तर जसा समाज आणि लोक बदलतायत त्यामुळे आम्ही 25 वरनं हे 5 वर आणलंय. आणि ह्या वेळेची विशिष्ट अशी आहे की आम्ही आधीचा बॅकलॉग क्लिअर करतोय, कारण 5 वर्षाचं आपण सन्मानित करायचं त्यावेळेला परंपरा नव्हती, ती आता सुरू केली आहे. आणि ती आम्ही सगळ्यांना आम्ही कोणीतरी त्या ऑफिसमध्ये जाऊन करतोय. आपल्या भारतभरातल्या सगळ्या ऑफिसेस मध्ये जाऊन आपण करतोय. दिल्ली, कलकत्ता, मुंद्रा, अहमदाबाद, चेन्नई, तर प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन हे सन्मानित करतोय. त्यात आपल्यासारखे आमचे कस्टमर असो किंवा शुभचिंतक असो, ह्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम अनेक चांगला होतो. आणि आपल्या सगळ्यांकडनं आमच्या कोल्हापूर ऑफिसला अनेक थोडंफार पाठबळ मिळायला पाहिजे आणि कोल्हापूर मधलं आमचं जे क्लायंट बेस आहे ते वाढवायला आपण मदत करावी अशी एक आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण ह्याच्यात पार्टिसिपेट झाल्याबद्दल आणि आमच्या लोकांचं कौतुक केल्याबद्दल आपले आभार मानतो. Now, special thanks to our guest, and we are privileged to have you among us today. And we thank you for taking time out of your busy schedule to extend your support. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you. We can log off.
लाईट लावा 2 मिनिटं घ्या थोडं थँक्यू. आम्ही 2 मिनिटं थांबा. करतोय लॉग ऑफ करू. हो लॉग ऑफ करा. एकच मिनिट. थांबायला. 1 सेकंड लॉग ऑफ नाही ना केले? नाही आहे. तर माझ्याकडून शंतनू सर आणि मिहिर सरांना अरे नको. पर्सनल गिफ्ट त्यांनी आज मला हा दिवस दाखवला, त्याबद्दल मी त्यांची फार कृतज्ञ आहे. थँक्यू व्हेरी मच सर. अरे थँक्यू. महालक्ष्मी प्रेम आहे. थँक्यू. उलटे तुम्हाला आवड मिळालं तोच आम्हाला आवड होता. असं सहकार्य मला लाभू दे हीच माझी संधी. धन्यवाद रजनी. धन्यवाद. थँक्यू सर. सर असंच प्रेम ठेवा आणि कृपा हो. ठेवा.